नागपुर में अब सार्वजनिक और खुले में अराजकता फैलाने वालों की खैर नहीं। पुलिस ने ऐसे लोगों पर नकेल कसने की तैयारी कर ली है। इस कार्रवाई के तहत मानकापुर पुलिस ने झिंगाबाई टाकली से 2 लोगों को हिरासत में लिया है। नागपुर में पुलिस आयुक्त रविंद्र सिंघल के आदेश पर खुले में अराजकता फैलाने वाले तत्वों के खिलाफ पुलिस की ओर से अभियान चलाया जा रहा है। पिछले इस अभियान के तहत मानकापुर पुलिस ने झिंगाबाई टाकली पुरानी बस्ती से पेट्रोलिंग के दौरान 2 लोगों को हिरासत में लिया है। दोनों आरोपी बस्ती के गीतांजलि गार्डन के पास बैठकर शराब पी रहे थे। तभी मौके पर पहुंची पुलिस ने दोनों को आगाह किया, लेकिन दोनों आरोपी पुलिस के साथ बहस पर उतर आए। शराब का नशा कुछ इस तरह दोनों पर हावी था कि दोनों ने पुलिस की एक ना सुनी। पुलिस दोनों को हिरासत में लेने के इरादे से दोनों को गाड़ी में बिठाना चाही, तभी एक आरोपी मौके से फरार हो गया। लेकिन अब आरोपियों के बचाव में उनके घर की महिलाएं भी पुलिस की कार्रवाई के बीच कूद पड़ी। कुछ देर तनाव के बाद अतिरिक्त पुलिस बल के पहुंचते ही मामला शांत हुआ। पुलिस ने इस मामले में दोनों आरोपियों को हिरासत में लिया है। पुलिस ने नागरिकों से सहयोग की अपील की है। याच्यामध्ये माननीय पोलीस आयुक्त साहेब नागपूर शहर यांनी सूचना दिलेल्या आहेत की संध्याकाळी नागपूर शहरामध्ये काही ठिकाणी लोक हे उघड्यावर किंवा मैदानामध्ये बसून त्या ठिकाणी दारू पिण्याचा प्रयत्न करतात। तर अशा इस्मांना शोध घेऊन त्या ठिकाणी त्यांच्या विरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्याचे माननीय पोलीस आयुक्त साहेबांचे आदेश आहेत। मागील काही दिवसापासून हा ड्राईव्ह राबवण्यात येत आहे आणि त्यामध्ये दिनांक 11/5/25 ला आमचे क्राईम पी आय अमोल इंगवले त्यांच्यासोबत PSI पोखरकर आणि जे पथक होतं ते पेट्रोलिंग करत होतं, शासकीय वाहनाने पेट्रोलिंग करत होते आणि झिंगाबाई टाकळी जुनी वस्ती या ठिकाणी एक गीतांजली गार्डन आहे। त्या गीतांजली गार्डनच्या जवळ 2 इसम हे दारू पित असताना त्या ठिकाणी मिळून आले। त्यांना त्या ठिकाणी जाऊन पोलीस पथकानं जी काही कायदेशीर कारवाई आहे ती त्यांना करावी लागेल याबाबत सूचना देत असताना त्यांनी अरेरावीची भाषा केली, तुम औकात में रहो वगैरे असे शब्द वापरले। त्यावर पोलिसांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत असताना ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते, म्हणून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि स्वतःच्या गाडीमध्ये बसवलं, शासकीय वाहनामध्ये बसवलं। त्यातला एक इसम जो आहे तो पळून गेला, दुसरा इसम हाताला लागला, त्याला गाडीमध्ये बसवलं। गाडीमध्ये बसवल्यानंतर त्याच्या घरातल्या 2 महिला ज्या आजूबाजूला राहत होत्या त्या आल्या, त्या गाडीच्या आड येऊन त्या आरोपीला संशयिताला उतरून घेण्याचा प्रयत्न केला। त्या ठिकाणी आमचे जे बीट मार्शलचे अंमलदार होते शेखर, त्या बीट मार्शल शेखर यांना कॉलर पकडून धक्काबुक्की केली। त्याचप्रमाणे इतर पोलीस अंमलदारांनी धक्काबुक्की केली आणि त्या आरोपीला त्यांनी सोडून घेण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर अधिकचा पोलीस पथक त्या ठिकाणी महिला स्टाफ वगैरे पाठवण्यात आलं, त्या आरोपीला ताब्यात घेण्यात आलं। त्या आरोपीला आणून पोलीस स्टेशनला त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये अंकित कोमलगिरी गोस्वामी याला त्याच दिवशी आपण अटक केलेली होती। या आरोपी विरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक 191/2025 कलम BNS 132 121 1 296 आणि दारूबंदी कायद्याचं कलम 85 प्रमाणे गुन्हा दाखल आहे। म्हणजे जुनं IPCचं 353 जे कलम होतं ते त्याला लावण्यात आलेलं आहे। त्याला अटक करण्यात आलेली होती, कोर्टात मान्य न्यायालयात हजर करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे जो पळून गेलेला होता सुनील हरीश विश्वकर्मा याला देखील काल आमच्या पथकानं अटक केलेली आहे, त्याला देखील आज मान्य न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। याच्यातल्या ज्या 2 महिला आहेत त्या 2 महिलांवर देखील या गुन्ह्यांतर्गत कारवाई केली जाणार आहे। यामध्ये अशा प्रकारे पोलीस पेट्रोलिंग करत असताना किंवा संध्याकाळच्या वेळी पेट्रोलिंग चालू असताना त्यांना पोलिसांना सहकार्य करणं हे नागरिकांचं कर्तव्य आहे। मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की मानकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अशा प्रकारे जर कोणी मोकळ्या मैदानामध्ये उघड्यावर दारू पित असेल किंवा कुठलेही अवैध धंदे चालवत असेल किंवा कुठलेही बेकायदेशीर कृत्य करत असेल तर त्याची या पोलीस स्टेशनकडून कुठलीही गय केली जाणार नाही, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल।